हे श्री शुकदेवजी महाराज परीक्षित महाराजाला भगवंताच्या लीला या ठिकाणी सांगतात की भगवान परमात्मा आता गोकुळामध्ये हळूहळू वाढत आहेत आणि भगवान परमात्म्यांना त्या ठिकाणी देव या ठिकाणी 3-4 वर्षाचे झाले। भगवंतांनी विचार केला की आपला मामा कंस मथुरेमध्ये बसून या ठिकाणी वेगवेगळे दैत्य आपल्याला मारण्यासाठी तर पाठवतो, पण आपल्या गोकुळामधल्या जे काही गवळणी आहेत, गोपाळ आहेत, आपल्या गोकुळातलं दही दूध लोणी तूप त्या ठिकाणी त्या मथुरेमध्ये जाऊन त्या ठिकाणी सगळेजण मथुरेतले त्याचे जेवढे काही सैन्य आहेत ते त्या ठिकाणी धष्टपुष्ट होत आहे आणि आपल्या गोकुळातले लोक सगळेजण इकडचं दही दूध घेऊन त्या ठिकाणी त्या मथुरेमध्ये जाऊन विकत आहेत। म्हणून भगवान परमात्म्याने ठरवलं की गोकुळामधलं दही दूध तूप लोणी आजपासून सगळ्या गोपाळांना सवंगड्याला जमा केलं आणि भगवंताने एक मंडळी बनवली। भगवान परमात्म्याने जेवढी काही गोकुळाला त्या ठिकाणी मथुरेच्या बाजाराला विकण्यासाठी दही दूध घेऊन जाणाऱ्या प्रत्येक गवळणीला आणि गोपाळांना अडवण्यासाठी एकदा सगळ्यांना गोकुळातल्यांना सांगून बघितलं की कोणीही मथुरेमध्ये दही दूध तूप लोणी घेऊन जायचं नाही, परंतु कोणीही ऐकत नसल्यामुळे भगवंताने आता एक चोर मंडळी तयार केली। सगळे छोटे 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 बाल गोपाल घेतले आणि भगवान परमात्म्यानं सांगितलं हे असं ऐकत नाहीत ना, मग आता काय करायचं? म्हणे यांचं दही दूध लोणी मथुरेपर्यंत जाऊच द्यायचं नाही। एकाने विचारलं म्हणे काना, त्याच्यामध्ये होता पेंड्या, सुदामा, बोबड्या, वाकडा, हे सगळे जण भगवंताचे कोण आहेत? मित्र आहेत, सवंगडे आहेत। एक जण विचारू लागला म्हणे लाला, अरे यांना अडवायचं कसं? देव म्हणले तुम्ही काळजी करू नका, जे मी सांगेल तेवढं काम करायचं। सगळे भगवंताच्या आज्ञेमध्ये होते। म्हणे भगवंताला विचारलं काय करायचं देवा? तो म्हणले चोरी करायची। कशाची? दही दूध लोणी तूप याची चोरी करायची। भगवंताने सांगितलं सगळ्यात अगोदर माझ्याच घरात करायची, म्हणजे आपल्या घरापासून सुरू। लक्ष आहे का तुमचं? तुमचं जर लक्ष नसेल ना तर बाबा इथून कन्हैया उड्या मारीन आणि तुमच्या घरातलं दही दूध लोणी सांडून जाईल तिकडे। कोणत्या रूपात येईन सांगता येणार नाही। असंच कन्हैया सांगू लागला, पण गवळणीचं लक्षच नव्हतं, म्हणून देवानं काय केलं? जाऊन खोड्या केल्या, घरी चोऱ्या केल्या। ज्याला ज्याला वाटतं आपल्या घरातलं दही दूध लोणी सुरक्षित राहावं त्याने लक्षपूर्वक देवाची कथा ऐकली पाहिजे बरं का। भगवान कृष्ण परमात्म्याने सगळी चोर मंडळी घेतली आणि आले। सगळ्यात अगोदर नंदवाड्यामध्ये यशोदा मैया त्या ठिकाणी दुपारच्या वेळी दुपारच्या प्रहारामध्ये आपल्या कामामध्ये व्यस्त असताना भगवान परमात्मा दही दूध लोणी तूप ज्या शिंक्यामध्ये बांधलेला आहे त्या घरामध्ये गेले। एकमेकाच्या खांद्यावर चढून भगवंताने ते शिंक तोडलं, मडकं फोडलं, त्यातलं दही दूध लोणी तूप काढलेलं आहे आणि प्रत्येक एका गोपाळाच्या मुखामध्ये टाकलं। सगळ्यांना दही दूध तूप लोणी खाऊ घातलं। यशोदा मैया जाग्या झाल्या। यशोदा मैया तिथपर्यंत आल्या, पाहिलं तर सगळ्यांनी चोरी केली। नवे सगळ्या घरामध्ये दही दूध लोणी तूप सांडून आता सगळेजण पळून गेले। यशोदा मैयाने कानाला सांगितलं म्हणे काना, अशा खोड्या तू पुन्हा करू नकोस। एकदा एवढ्या वेळेस तुला मी क्षमा करते, पण पुन्हा जर माझ्या कानावर आली की तू जर चोरी केली, दही दूध लोणी त्या ठिकाणी सांडून दिलेला आहे, तर मग मी तुला सोडणार नाही। यशोदा मैयाने एक वेळेस सांगितलं, पण आता कन्हैयानं आपल्या मित्रांना सांगितलं म्हणे आता आपल्या घरी चोरी करायची नाही, जी गवळण आपलं ऐकत नाही त्या गवळणीच्या घरी चोरी करायची। सकाळी सकाळी भगवान परमात्मा उठले सगळ्या गोपाळांना घेऊन। आता मात्र खेळ खेळण्यासाठी म्हणे यमुनेच्या काठावरती आलेले आहे। भगवान कृष्ण परमात्म्याने वेगवेगळे खेळ खेळले। कोणते कोणते खेळले? खाली बसा, खाली बसा।
कोणी उठायचं नाही. हा ऐका, लक्ष द्या. भगवान कृष्ण परमात्म्याने आपल्या सवंगड्यांसोबत वेगवेगळे खेळ खेळले यमुनेच्या काठावरती. कोणते खेळले म्हणे? आताचे नाही, लुडो, पुन्हा आणखी ते काय असते मोबाईल मध्ये, पबजी, आणखी कोणते असतात गेम? हा ऐकू ये नो. कॅरम. कॅरम चांगला आहे पण मोबाईल मध्ये नसावा. नाही तर आजकाल लेकरांना विचारावं गेम खेळायचा, आता हे काही खेळत नाही. ते खो खो, कबड्डी, पुन्हा आणखीन शिवना पाणी, क्रिकेट असं खेळत नाही, चेंडू खोळी. मग हे काय खेळतात? मोबाईल घेऊन बसायचं आणि त्याच्यामध्ये ते पबजी लावायचा, दर 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 आवाज येतो त्याचा. समोरच्याला त्रास आणि आपल्याला त्रास. आणि त्याच्यामध्ये लेकरं एवढे वाहून गेलेत महाराज, एवढा असले गेम खेळायलेत. आणखीन कोणता राहिलाय का? त्या लुडोचा एवढा नाद लागलाय. लहान लेकरच खेळतात त्याच्यात, नाही मोठाले सुद्धा त्याच्यात एवढे व्हायले. महिला मंडळी, तुम्हाला काय वाटते? मला माहित नाही तुम्ही कोणता गेम खेळतात. नाहीत खेळत? हा पावली गेम ते चांगलं आहे हो, हरिपाठातला तेच ते खेळ चांगला आहे बघा. ते आध्यात्मिक देवापर्यंत पोहोचवणार. पण ह्या दुपारच्या प्रहरी आता इकडं आहे का नाही की काय माहिती, पण ते चंपूल खेळतात बाबा. इकडं आहेत का? हा पोरी हो म्हणाय, इकडच्या पोरी खेळतात काही. आणि तेच चंपूल दुसरं तिसरं काही नसून ते मोबाईल मध्ये आला आणि तेच लुडो झाला. तेच लुडो खेळतो आपण. लय नाद लागलाय महाराज लोकांना. एवढा नाद कामाचा नसतो लुडोच. कोणाला कशाचा नाद तर कोणाला कशाचा नाद असतो. पहिले खेळ वेगळे होते. आता आपण जे म्हणतो ना क्रिकेट मॅच, ते केव्हापासून आहे म्हणे? ते तेव्हापासून आहे. भगवान कृष्ण परमात्म्यानेच काढलेला खेळ आहे तो. देव यमुनेच्या काठावरती जायचे आणि चेंडू फळी खेळायचे. ते चेंडू फळी म्हणजे आताचा क्रिकेट आहे, फक्त नाव बदललं. आपल्याला पाणी वगैरे प्यायचं असेल तर आधी सांगत जा मला, आपण ब्रेक घेत जाऊ बरं का. असं मध्ये विक्षेप करत जाऊ नका. घ्यायची का विश्रांती? तर भगवान परमात्मा त्या ठिकाणी यमुनेच्या काठावरती जाऊन सगळ्या सवंगड्यांसोबत वेगवेगळे खेळ खेळायचे. कोणते कोणते खेळ खेळले संत वर्णन करतात. खेळ मांडिला लगोरी
अब डुब अबक डुबक टिबक पोर केळ दाडू अबक डुबक टिबक पोर केळ बिटू 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 दाडू हमा पोरे हमामा 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 वेगवेगळ्या प्रकारचे खेळ भगवान परमात्मा सगळ्यांसोबत त्या गोपाळांसोबत यमुनेच्या काठावरती खेळत आहेत. कोणता कोणता म्हणे हुतुतू हमामा लगोरी विटी दांडू. विटी दांडूचा खेळ भगवंताने खेळला आणि त्याच्यातून संदेश असा दिला विटी कोणती आहे दांडू कोणता आहे तर ऐका सत्वगुणाची विटी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. भगवान परमात्मा फक्त खेळ खेळतच नव्हते तर त्याच्यातून आपल्या भक्तांना ज्ञानही ते देत होते. सगळ्या सवंगड्यांना मिळून भगवंताने वेगवेगळ्या प्रकारचे खेळ या ठिकाणी खेळलेले आहेत. श्री शुकदेवजी महाराज परीक्षित महाराजांना भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये राहून ज्या दिव्य लीला केल्या खोड्या केल्या त्याचं वर्णन करून या ठिकाणी सांगतात. आता शांत बसायचं कोणी बोलायचं नाही. हळूहळू भगवान परमात्मा त्या ठिकाणी वृंदावनामध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन आपल्या सवंगड्यांसोबत त्या ठिकाणी जाऊन दह्या दुधाची चोरी करू लागले. एक दिवस असं झालं ऐका भगवान परमात्मा यमुनेच्या काठावरती खेळत असताना एक गवळण त्या ठिकाणी जाऊ लागली आणि त्या गवळणीच्या डोक्यावरती दही दूध तूप लोणी सगळं डोक्यावर एका माठावर दुसरा माठ दुसऱ्या माठावर तिसरा माठ तिसऱ्या माठावर चौथा माठ. एकामध्ये दही आहे एकात दूध आहे एकात तूप आहे एकात लोणी आहे आणि हे सगळं घेऊन ती गवळण त्या ठिकाणी मथुरेला दूध विकण्यासाठी निघाली. आणि निघाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने सगळ्यांना सांगून गवळणीला तरीही गवळणी त्या ठिकाणी निघालेल्या आहेत. गवळणी सगळ्या समूहाने चालत आहेत. भगवान परमात्मा सवंगड्या सोबत खेळत होते. भगवंताने हातामध्ये गुलेर घेतला त्याला खडा लावला आणि बरोबर त्या गवळणीच्या डोक्यावर एकावर एक असे करून 4-5 माठ त्याच्यावरती ठेवले होते. त्याला काय म्हणतात महिला मंडळी उतरण म्हणतात बरोबर आहे. एक माठ दुसऱ्या माठावर दुसरा तिसऱ्यावर चौथा माठ. ही कला फक्त तुम्हालाच येते बरोबर आहे का. एखाद्या पुरुषाला म्हणा तसं माठावर माठ घेऊन दाखवा येईल का ना. पूर्वीच्या गवळणी त्या ठिकाणी दही दूध विकण्यासाठी मथुरेला निघायच्या. भगवान परमात्म्याने एका गवळणीला पाहिलं आणि देव तिच्या समोर आले आणि ती गवळण भगवंताला पाहून न बघितल्यासारखं केलं. भगवान परमात्म्याला म्हणे राग आला की देवानं विचार केला सगळ्या जगामध्ये सुंदर मी आहे आणि मला पाहून ही गवळण मला इग्नोर करते म्हणजे माझ्याकडे बघून दुर्लक्ष करते. देवाला राग आला. देव म्हणला हिला मात्र आता या गोकुळाच्या बाहेर अजिबात मी जाऊ देणार नाही म्हणून भगवंताने गुलेर उचलला त्याला खडा लावला आणि बरोबर खडा तिचा निशाणा धरून माठाला मारला. मारल्याबरोबर भगवंताने कोणत्या माठाला मारला म्हणे ऐका.
लक्ष आहे का तुमचं? आहे ना? बोलू नका पोरींनो, शांत बसा. सगळ्यात खालचा शेवटचा जो माठ होता ना, त्या माठाला मारला म्हणजे वरच्या उतरंडी आपोआप खाली पडल्या पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा डोक्यावरचा माठ फोडला, सगळ्या उतरंडी त्या सगळे माठ खाली पडले आणि सगळे फुटले. फुटल्याबरोबर गवळण त्या ठिकाणी हातामध्ये काठी घेऊन भगवान कृष्ण परमात्म्याच्या पाठीमागे धावू लागली देवाला मारण्यासाठी. पण हा कोणाच्या हाती लागणारा नाही. म्हणून त्या गवळणीने लक्षात ठेवलं, म्हणे कानानं माझं सगळं दही दुधाचं नुकसान त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि काही गवळणी अशा गोकुळामध्ये होत्या, त्या भगवान कृष्ण परमात्म्यावर एवढं प्रेम करायच्या, एवढं प्रेम करायच्या की रात्रंदिवस कृष्णाचं नामस्मरण करायच्या. आणि जेव्हा आपल्या कामामध्ये राम प्रत्येक क्षणाला कृष्ण 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 गोविंद गोपाल असं करत करत आपली कामं करायच्या, तर एक दिवस एक गवळण म्हणे डोक्यावरती दही दूध घेऊन निघालेली आहे. दुडीवर दुडी गवळण साथे निघाली. आणि ती गवळण अशी म्हणत नव्हती की कोणी दही घ्या, कोणी दूध घ्या. ती म्हणू लागली म्हणे कोणी कृष्ण घ्या, कोणी गोपाल घ्या, कोणी गोविंद घ्या. ही गवळण असं म्हणत म्हणत सगळ्या मथुरेतल्या सगळ्या गवळणी गोकुळातल्या गवळणी तिला हसू लागल्या. मथुरेमध्ये गेली, मथुरेतल्या गवळणी तिच्यावर हसू लागल्या, कारण ती गवळण म्हणू लागली गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. तब तब हसते मथुरेचा, तब तब हसते मथुरेचा हो. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. ती गवळण कृष्ण परमात्म्याचं नाव घेऊन म्हणू लागली कोणी दही घ्या, कोणी दूध घ्या, कोणी लोणी घ्या, कोणी तूप घ्या असं म्हणत नव्हती, कारण कृष्णमय तिचं मन झालेलं होतं. प्रत्येक ठिकाणी तिला देवत दिसायचा. आणि मथुरेतल्या महिला हसू लागल्या, म्हणे ही वेडी झाली कृष्णाच्या नादात. आता इथं बसलेली एखादी महिला जर काही विकण्यासाठी जात असेल, तिच्या डोक्यावर समजा भाजीपाला घेऊन जात आहे आणि डोक्यावरती दुडी घेऊन निघाली, तर ती म्हणेल का असं की कोणी विठ्ठल घ्या, कोणी पांडुरंग घ्या, कोणी परमात्मा घ्या? म्हणती का इथली एखादी? आणि असं म्हणायला लागलीच तर समाजातले लोक हिला काहीची पूजा करतील का म्हणतील, पागल झाली पागल. आणि परमार्थ करणाऱ्याला महाराज लोक पागलच म्हणतात. पण खरे पागल हे नसतात, जे परमार्थ करत नाहीत तेच खरे पागल असतात. आणि त्यांना कधी कळतंय म्हणे गेल्याच्या नंतर. पण जे परमार्थ करून स्वतःला पागल म्हणून घेतात ना, तर अवश्य पागल म्हणून घेतलं पाहिजे. कारण गवळणी गोपिका म्हणतात की परमार्थ आपण भगवंतावर जीव लावलेला, भगवंतावर प्रेम केलेलं, हे कोणाला सांगण्याचं कारण आहे का की का लावला देवावर, का प्रेम केलं, का देवाला आपण एवढा जीव लावतो. मोहन से दिल क्यों लगाया है ये मैं जानो और वो जानो. देवावर प्रेम का केलं गोपिका म्हणतात हे फक्त मला माहित आणि माझ्या देवाला माहिती. म्हणून अशा गवळणी कृष्णमय त्या ठिकाणी गोकुळामध्ये होत्या. भगवान परमात्म्याच्या खोड्या काही बंद होत नव्हत्या. भगवान परमात्मा रोज खोड्या करायचे आणि गवळणी त्या ठिकाणी गाराणी घेऊन यशोदा मैयाकडे यायच्या. यशोदा मैया म्हणायच्या माझा जो बाळ आहे एवढा सगुण आहे, चांगला आहे आणि त्याच्यावर तुम्ही सगळ्या गवळणी म्हणून आळ घेता. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाने, काय सांगता गराने ग गोकुळचा नारी, काय सांगता गराने ग गोकुळचा नारी. पाच वर्षाचं बाळ तान, पाच वर्षाचं बाळ तान, पोटावर
यशोदामयाकडे गवळणी गाराने घेऊन यायच्या. यशोदामया म्हणायच्या, अगं उठलं की सुटलं तुम्ही माझ्या कृष्णाच्या नादी लागता. याने चोरी केली, याने खोडी केली, याने मडकं फोडलं, याने वाट अडवली, रात्रंदिवस म्हणे हेच गाराने सांगत बसता म्हणे. तुम्हाला काही दुसरं काम धंदा नाही का? तुम्ही त्याचा नाद सोडू नका. एका गवळणी याचा भोवरा लपवला आणि तीच येऊन सांगती की याने माझं मडकं फोडलं आणि याने माझं दही दूध सांडून दिलं. मग असं करत करत भगवान परमात्मा अशा खोड्या करायच्या. पण यशोदेचा कटाळ कानाबाई खोड्या करीतो कराव काय. यशोदेचा कटाळ कानाबाई खोड्या करीतो कराव काय. एक दिवशी करियाने कोडी सारी गाय वासरे सोडी. एक दिवशी करियाने कोडी सारे वासर जाणे सोडी. वर रस्त्यावरी वस्तू हस्ती सारी. यशोदेचा 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 कटाळ खोड्या करीतो कराव काय. यशोदेचा कटाळ कानाबाई खोड्या करीतो कराव काय. एक दिवशी केलियाने गवत पलकावरी सोडेल मुंगूस. एक दिवशी केलियाने गवत पलकावरी सोडेल मुंगूस. वर रस्त्यावरी लोक हसती सारी. वर रस्त्यावरी लोक हसती सारी. यशोदेचा 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 कटाळ कानाबाई खोड्या करीतो कराव काय. यशोदेचा कटाळ कानाबाई खोड्या करीतो कराव काय. यशोदेचा कटाळ कानाबाई खोड्या करीतो कराव काय. खोड्या करीतो कराव काय. यशोदा मैयाला सांगू लागले म्हणे, मैया तुझा काना एवढा खोड्या करतो तर एक गवळण त्याच्यातली उठली म्हणली, अगं या कृष्णाला काय तुम्ही घाबरता? याच्यामध्ये जर हिम्मत असेल तर याने एकदा माझ्या घरी यावं म्हणे चोरी करायला. मग मी याला सांगते. एखादी गावात बाई असती बघा, नाही त्याच्या संग पंगा घेते काय आवश्यकता नसली तरी. आणि हिनं तर म्हणे ह्या गवळीने असा तसा पंगा घेतला नाही. मग म्हणे जगाचा बाप असणारा भगवान कृष्ण परमात्मा आधीच हा खोडकर, त्याच्यात हा नटखट आणि त्याच्यात हा सगळ्यात चतुर आणि त्याच्यासोबत हिनं पंगा घेतला या गवळणी. आणि ही गवळण म्हणाली, अरे कृष्णा तू इकडे तिकडे जाऊन खोड्या करतो, इकडे तिकडे जाऊन मडके फोडतो म्हणे, एकदा माझ्या घरी येऊन बघ. भगवान कृष्ण परमात्मा म्हणले सुदामाला म्हणे, हिच्या घरचा नंबर ऍड्रेस घेरे लिहून, कोणत्या कॉलनीत राहती, कोणत्या गल्लीत राहती, हिचा घर नंबर पत्ता सगळा शोधून काढ. उद्या रात्री हिच्याच घरी चोरी करायची. असं म्हणल्याबरोबर पेंद्या सुदामा सगळेजण कामाला लागले. सीआयडी भगवंताने लावून टाकली आणि देव मात्र निवांत. देवानं तिला चॅलेंज केलं, म्हणले बघ उद्या बरोबर रात्री 12 वाजता तुझ्या घरी येऊन चोरी करून जाईन तरी तुला पत्ता लागणार नाही. त्यावेळेस ती पण म्हणली मी तुझी वाटच पाहते, ये म्हणे काना, एकदा ये चोरी करून दाखव, तुला नाही पकडून धरलं तुला पकडून यशोदेच्या समोर नेते. एवढा शब्द देवानं ऐकला. म्हणले चल ठीक. इकडं गवळण घरी आली. दुसरे दिवशी दही दूध तूप लोणी विकून सगळं बाजारात जाऊन आली
आणि रात्रीच्या वेळी आता मात्र ही गवळण म्हणे रात्रीच्या वेळी निवांत दही दूध तूप लोणी सगळं शिंक्यामध्ये अडकून ठेवलं. सकाळी उठून मथुरेच्या बाजाराला जाणार विचार करून आता मात्र पतीच्या शेजारी झोपलेली आहे. आणि झोपल्याबरोबर रात्रीच्या बरोबर 12 वाजता भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले. दही दूध लोणी सगळं त्या ठिकाणी घरामध्ये सांडून दिलं. काही जणांनी खाल्लं, गोपाळांना खाऊ घातलं भगवंतानी. आणि आता मात्र ही गवळण झोपली होती नवऱ्यासोबत बाजूला. म्हणजे हिची वेणी होती लांब लचक आणि हिच्या नवऱ्याची दाढी होती त्याच्यापेक्षा लांब लचक. म्हणे काय केलं भगवान परमात्मा म्हणू लागले मला बांधून टाकणार होती बघ आता तुझी मज्जा. भगवंतानी त्या नवऱ्याची दाढी घेतली आणि हिची वेणी घेतली आणि अशी जोरशी गाठ मारली की ती ब्रह्मदेवाला बी सुटू नये. अशी गाठ मारली आणि भगवान परमात्मा तिथून निघून गेले. सकाळी बरोबर 4 वाजता पूर्वीचे लोक लवकर उठायचे. 4 वाजता बरोबर गवळण उठली. उठल्या बरोबर तिच्या मानाला जोरसे झटका बसला. आता हिच्या वेणीला झटका बसल्यावर नवऱ्याची दाढी राहीन का? त्यालाही जोरसे झटका बसला. ते उठूनच बसला पलंगावर. नवरा म्हणू लागला अगं सकाळी सकाळी पागल झालीस का म्हणे, माजलीस का? नामदेवराय वर्णन करतात बरं, मंच सांगत तुला काय दिमाग गिमाग आहे का नाही म्हणे. सकाळी उठल्या उठल्या माझी दाढी ओढत आहेस. ती म्हणली मी तुमची दाढी ओढे ना, तुम्हीच माझी वेणी ओढायला. दोघं एकमेकाकडे पाहायला लागले. तर दोघाला एकमेकाकडे पाहता येणं का? कारण हिच्या दाढी हिच्या वेणीची गाठ याच्या दाढीला ती समोर पाहायची, हा पाठीमागून तिच्याकडे पाहायचं. दोघाची गाठ काही सुटेना. असं करत 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 म्हणे सकाळचे 7 वाजले. यांची काही गाठ सुटता सुटेना. दोघं जसे उठायला गेले पलंगावरून उठले. खाली दही दूध सांडलेलं होतं त्याच्यावरून पुन्हा पाय घसरला आणि दोघं दणकण खाली आपटले. तिला याच्याकडे बघताय ना, ह्याला त्याच्याकडे बघताय. मग दरवाजा लोक म्हणू लागले हे दोघं आहेत का गेले, कारण एवढ्या उशीरपर्यंत गोकुळात कोणी झोपत नव्हतं. लोकांनी दरवाजा मोडला, आतमध्ये जाऊन पाहिलं आणि पाहिल्याबरोबर आता मात्र दोघाची दाढी आणि वेणीची गाठ पाहिली. सगळे गोकुळातले लोक हसायला लागले. गवळणी हसू लागल्या, गोपाळही हसू लागले. आणि तिचा नवरा होता म्हणे बुटकान, ही होती उंच. लोकांनी कसं बस त्याला बाहेर काढलं. सगळ्यांनी गाठ सोडण्याचा प्रयत्न केला. अग्नी आणला, अग्नीनेही गाठ तुटत नव्हती. त्याला तोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची गाठ सोडण्यासाठी प्रयत्न केला. सुटता सुटेना, तुटता तुटेना अशी पक्की गाठ भगवंतानी मारली. आता म्हणे तो नवरा म्हणू लागला अगं तू कशाला म्हणे त्या कृष्णाच्या नादी लागली, त्याच्या नादी लागल्यामुळे ही गाठ अशी बसली म्हणे. आता चल म्हणे त्याच्याकडे. दोघं जण निघाले. रस्त्यानं चालत होते. तो होता बुटका आणि ही होती उंच. आणि रस्त्यानं चालताना गवळण पुढे चालत आहे आणि नवरा पाठीमागं चालत असताना आता ती उंच म्हणल्यावर हा बुटका म्हणल्यावर हा वरी बघूनच चालायचा. कारण खाली काय बघताय ना, इकडं तिकडं बघताय ना. तिची मान उंच. असे करत 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 यशोदेच्या घरापर्यंत आले. आवाज दिला अगं यशोदे तुझ्या कृष्णानं काय केलंय बघ. यशोदा मैया नंद बाबा बाहेर आले. कृष्ण कन्हैया हळूच बाहेर आले. पाहिलं दाढी वेणीची गाठ पाहिली आणि यशोदा मैया हसायला लागल्या, नंद बाबा हसायला लागले, कृष्ण कन्हैया हसायला लागले. आणि आता मात्र दोन्ही हात तिच्या नवऱ्यानं जोडले, त्या गवळणीनं जोडले आणि सांगितलं काना चूक झाली म्हणे, तुझ्या संग पंगा कोणालाच परवडत नाही. दोन्ही हात जोडले, देवाला क्षमा मागितली. देवानं ती गाठ सोडली. कृपा दृष्टी केल्याबरोबर त्या फक्त दाढी वेणीच्या गाठेकडे भगवंतानी पाहिलं की गाठ सुटली. अशा अनेक प्रकारच्या खोड्या पुन्हा भगवान परमात्मा आणखी करू लागले. यशोदा मैयाला पुन्हा पुन्हा गाराने ऐकायला येऊ लागले कानावर. पण यशोदा मैया म्हणली काना आता तू घरी राहायचं नाही. कुठं जायचं? गायी चारण्यासाठी वनामध्ये जायचं आहे. म्हणून भगवान परमात्मा दुसऱ्या दिवशी गायी चारण्यासाठी निघाले. हातामध्ये काठी, खांद्यावरती कांबळी घेतलेली आहे, घोंगडी घेतलेली आहे. आणि आता मात्र भगवान परमात्मा त्या ठिकाणी निघाले. तर उद्या जाई राना सवे घेऊन गोदना, सवे घेऊन
जाई राना सवे घेऊन गोदना हो उद्या जाई राना सवे घेऊन गोदना सवे घेऊन गोदना सवे घेऊन गोदना. भगवान परमात्मा निघाले गायी चारण्यासाठी निघाले. यशोदा मैयाने पुढे देवाला आणून चप्पल दिली, पायातलं वाहन दिलं, सांगितलं मैया मी गाईला चारण्यासाठी निघालो म्हणून गो मातेची मी सेवा करण्यासाठी जात आहे. पायामध्ये वाहन न घालता भगवान परमात्मा निघाले. कसे निघाले? छोटे छोटे गोपाळ सोबत घेतले, छोटे छोट्या गायी घेतल्या, बछडे घेतले आणि हातामध्ये शिदोरी घेऊन आता मात्र परमात्मा त्या ठिकाणी गायी चारण्यासाठी निघाले. वर्णन केले संतांनी कसे निघाले म्हणे. छोटी छोटी गैया छोटे छोटे बा छोटी छोटी गैया छोटे छोटे बा छोटो सो छोटो सो छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे बा आगे आगे गैया पीछे पीछे बा छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे बा छोटी छोटी गैया छोटे छोटे बा छोटो सो छोटो सो छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटो सो मेरो मदन गोपाल. जय हो. टाळी वाजवायची सगळे, टाळी हात वरती घ्या सगळे. हात वरती घ्यायचे सगळ्यांनी. जय हो. वा वा. अरे बोल. जय हो. आगे आगे गैया पीछे पीछे बा आगे आगे गैया पीछे पीछे बा छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे बा छोटी छोटी गैया छोटे छोटे बा छोटो सो छोटो सो छोटो सो मेरो मदन गोपाल. 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 छोटो सो मेरो मदन. सगळ्या सवंगड्यांसोबत शिदोरी त्या ठिकाणी सोडलेली आहे. शिदोरी खाल्ली, सगळ्यांची शिदोरी एकत्रित करून दहीकाला भगवंतांनी केलेला आहे. आपल्याला दहीकाला करायचा आहे, पण आपल्याला कथेच्या शेवटी करायचा आहे. आता फक्त शब्द उच्चाराने दहीकाला होईल. नंतर आपल्याला ती लीला भगवंताची पाहायची आहे. सुंदर सवंगडी या ठिकाणी येतील, कृष्ण परमात्मा येतील आणि दही अंडीचाही कार्यक्रम होणार आहे. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या लीला वृंदावनामध्ये केल्या. पुढे सांगितलं, एक दिवस एक भक्त भगवंताकडे आला आणि सांगितलं,
एक गोपाळ भगवंताकडे आला आणि सांगितलं, देवा यमुनेचं पाणी सगळं दूषित झालेलं आहे, विषारी झालेलं आहे, लक्षात घ्या. इकडे बोलू नका, लक्ष द्या. ए पुरी वा, ए शांत बसा गे. फक्त 15-20 मिनिटं कथा राहिली हा, जास्त वेळ नाही आपल्याला. फक्त लक्ष द्या, शांत बसा. ही कथा ज्याने ऐकली, कालिया मर्दनाची कथा ज्याने ऐकली, तर श्री शुकदेवजी महाराजांनी भागवतात वर्णन केलेलं आहे. त्या व्यक्तीच्या कुळामध्ये घरामध्ये कधीही सर्पदंश होत नाही, कधीही विषाची बाधा होत नाही. पण कधी त्याने कथा मन लावून ऐकली तेव्हा. एक गोपाळ भगवंताकडे आला आणि सांगितलं, काना अरे सगळं पाणी विषारी झालेले यमुनेचं, अनेक गायी मृत्युमुखी पडल्या पाणी पिऊन, अनेक गोपाळाची मृत्यू झालेली आहे. झाडं झुडप सगळेजण त्या यमुनेच्या शेजारी असणारे त्याच्यावर विषाचा परिणाम होतो. म्हणून कालिया नावाचा एक सर्प, कालिया नावाचा नाग त्या डोहामध्ये गेलेला आहे. म्हणून त्याला मारण्यासाठी काहीतरी लीला कर म्हणून भगवान परमात्म्याला सांगितलं. एक दिवस भगवान परमात्मा सगळ्या सवंगड्यांसोबत मिळून चेंडू फळीचा खेळ खेळू लागले. भगवान परमात्म्याने त्या चेंडू फळीमध्ये तो चेंडू त्या डोहामध्ये टाकलेला आहे. पेंड्या समोर आला आणि सांगितलं, काना तूच तो चेंडू त्या डोहामध्ये टाकला म्हणून तूच जाऊन आणायचा, तुझ्यावर राज आलेला आहे. भगवान परमात्मा म्हणले, मला तर हेच पाहिजे होतं. भगवंताने कालियाचा उद्धार करण्यासाठी मुद्दाम तो चेंडू त्या ठिकाणी डोहामध्ये टाकला होता. भगवान कळंबाच्या झाडावरती चढले आणि एकदाच उड्डाण त्या ठिकाणी त्या डोहामध्ये भगवंताने केलेले आहे. कालियाला मारण्यासाठी आतमध्ये प्रवेश केला. त्या नाग पत्न्या, कालियाच्या पत्न्या त्या ठिकाणी होत्या. कालिया नाग निद्रेमध्ये झोपलेला होता. त्या कालियाच्या सगळ्या पत्न्यांनी पाहिल्याच्या बरोबर भगवान परमात्मा आलेले आहेत. दोन्ही हात त्या ठिकाणी जोडलेले आहेत. देवाला प्रणाम केला आणि सांगितलं, देवा आमच्या पतीकडून या ठिकाणी चूक झाली, त्याला क्षमा करा. भगवान परमात्मा म्हणले, त्याला मारण्यासाठीच मी इथपर्यंत आलो, कारण सगळं पाणी यमुनेचं विषारी केलं. माझ्या भक्तांना, माझ्या गाईला, माझ्या गोपाळांना, गवळणींना त्या ठिकाणी या विषाचा परिणाम झालेला आहे. म्हणून भगवान परमात्मा म्हणले, मी या कालियाला सोडणार नाही, तुम्ही इथून निघून जा. पुन्हा पुन्हा सांगितलं, पण त्या नागपत्न्या बोलू लागल्या, म्हणे देवा आमचा पती असा आहे, एवढा रागीट आहे नाग हा कालिया, की तो काही आमचं ऐकणार नाही, म्हणून तुम्हीच त्याच्यावर कृपा दृष्टी करा. पुन्हा तो कालिया त्या ठिकाणी जागा झालेला आहे. भगवान परमात्मा आणि कालियाचं युद्ध त्या ठिकाणी लागलं. कालियासोबत अनेक वर्षापर्यंत भगवंताने युद्ध केलं. पण कालियाच्या लक्षात आला, हा काही सामान्य नाही, तर साक्षात नारायण आहे. एक दिवस कालिया भगवंताला शरण आला, दोन्ही हात जोडले, देवाच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि सांगितलं, देवा मी इथं नाही राहायचं तर कुठं राहायचं, बाहेर निघालो की तुमचा गरुड त्या ठिकाणी मला कुठेही फिरू देत नाही, तो माझ्यावर आक्रमण करतो. भगवंताने सांगितलं, इथून निघून जा, दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रावर जरी तू गेलास तरी तुझं रक्षण करण्याची जबाबदारी माझी. म्हणून भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी कालियाचा उद्धार केला आणि तेच कालिया आता मात्र यमुनेच्या बाहेर आला. सगळेजण गवळण, गोपाळ, यशोदा मैया, नंद बाबा, भगवान कृष्ण परमात्म्याची वाट पाहू लागले. सगळ्यांनी देवाला पाहिलं आणि देवाने या नागाच्या फडीवरती उभा टाकून नृत्य केलेलं आहे. कसं नृत्य केलं म्हणे, जसं की भगवान शिवशंकर हातामध्ये डमरू घेऊन सुंदर कैलास पर्वतावरती तांडव करतात, नृत्य करतात, तेच तांडव नृत्य भगवंताने या ठिकाणी केलेलं आहे. तांडव गती मुंडन पर नाचत गिरधारी. आणि तेव्हापासून भगवंताचे चरण कमल नागाच्या डोक्यावरती म्हणजे कालियाच्या डोक्यावरती पडलेले आहे. प्रत्येक सर्पाच्या, नागाच्या डोक्यावरती जे चरण चिन्ह आहे ना, ते भगवान परमात्म्याचं आहे. म्हणून भगवंताने कालियाचा उद्धार केला. पुढे या ठिकाणी आता गोवर्धन पर्वताची कथा आपल्या सगळ्यांना श्रवण करायची. श्री शुकदेवजी महाराज परीक्षित महाराजांना ही कथा सांगतात की एक दिवस भगवान कृष्ण परमात्मा, बलराम दादा आदी करून सगळे सवंगडी वृंदावनामधून गायी चारून गोकुळामध्ये आले. आणि आल्याच्या नंतर
पाहिलं तर सगळी त्या ठिकाणी तयारी सुरू होती. सामुग्री घेऊन सगळेजण मोठ्या यज्ञाची तयारी करू लागले. वेगवेगळ्या प्रकारची सामुग्री जमा केली. दही, दूध, तूप, लोणी, वेगवेगळ्या प्रकारच्या आहुत्या, पुष्प आदी करून सगळी तयारी त्या ठिकाणी सुरू झाली. धन धान्य. भगवान कृष्ण परमात्म्याने नंद बाबाला विचारलं, बाबा एवढी तयारी कशाची सुरू आहे? त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्म्याला सगळे गोकुळवासी सांगू लागले, नंद बाबा सांगू लागले, काना उद्या आपल्याला इंद्रदेवाची पूजा करायची आहे. कृष्ण परमात्म्याने विचारले, का करायची? तर तोच इंद्र आपल्याला ऊन, पाऊस, वारा, त्या ठिकाणी जे काही धन धान्य शेती आपली जी पिकते ना, फक्त ती इंद्रदेवाची कृपा आहे. मेघ, वर्षा, पाऊस जो पडतो ना, तर इंद्रदेवाच्या कृपेमुळे पडतो. म्हणून दरवर्षी आपण सर्वजण मिळून इंद्रदेवाची पूजा करत असतो. भगवान परमात्म्याने सांगितलं, कृष्ण कन्हैया बोलू लागले, म्हणे ही सगळी कृपा काही इंद्राची नाही, मग म्हणे गोवर्धन पर्वताची कृपा आहे. म्हणून इंद्राची पूजा न करता गोवर्धन पर्वताची पूजा करावी. म्हणून कृष्ण कन्हैयाची ही जी एक शब्द ऐकला सगळ्यांनी आणि भगवंताने सांगितल्यामुळं इंद्रदेवाची पूजा न करता गोवर्धन पर्वताच्या पूजेला सगळेजण तयार झाले. सगळी सामग्री सकाळी उठल्याच्या नंतर सगळ्यांनी हातामध्ये घेतलेली आहे. सगळे गोवर्धन पर्वताच्या पुढे निघाले. मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर, नहीं मानो मेरे मनवा. मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर, नहीं मानो मेरे मनवा. टाळी वाजवा सगळ्यांनी. नहीं मानो मेरे मनवा, नहीं मानो मेरे मनवा, नहीं मानो मेरे मनवा, नहीं मानो मेरे मनवा. मैं तो गोवर्धन, मैं तो गोवर्धन, मैं तो गोवर्धन अरे वाह! को जाऊं मेरे वीर, नहीं मानो मेरे मनवा. मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर, नहीं मानो मेरे मनवा. अरे बोल. जय हो. सात कोस है परिक्रमा, सात कोस है